कुरुंदवाड संस्थानकालीन शहरातील स्वातंत्र्यसेनानी कैलासवासी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनं शेती व शेतकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व तळागाळातील लोकांच्या प्रगतीसाठी सातत्यानं प्रयत्न केला आहे। बँकेने 70 वर्षाची विश्वसनीय परंपरा यापुढेही कायम राखत सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे। सभासद आणि ग्राहकांच्यासाठी पेटीएम, गुगल पे, फोन पे या सुविधा करून रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेले आर्थिक निकष बँकेने मोठ्या फरकाने पूर्ण केले असून काटेकोर व्यवस्थापन व चोख कारभारामुळे बँकेला यंदा 3,18,00,000चा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रदीप पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। बँकेचा आढावा पाहूया ग्राफिक्सद्वारे। बँकेच्या शाखा 22, भागभांडवल 43 कोटी 92 लाख, एकत्रित व्यवसाय 620 कोटी, CRAR 13.63%, ठेवी 380 कोटी 94 लाख, कर्ज 238 कोटी 11 लाख, गुंतवणूक 160 कोटी 35 लाख, नेट NPA 0%, निव्वळ नफा 3 कोटी 18 लाख। गत आर्थिक वर्षात बँकेने ठेवी, कर्जे, गुंतवणूक या आघाडीवर चांगली कामगिरी केली असून बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवलाय असं सांगून चेअरमन प्रदीप पाटील सर म्हणाले, बँक नेहमीच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय, घरबांधकाम, खरेदी, वैद्यकीय व्यवसाय, जनावर, गोठा प्रकल्प, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यशेती, वनशेती, शेती आधारित उद्योग व शाश्वत शेती, गटशेती व फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी कमीत कमी व्याजदराच्या अनेक कर्ज योजना राबवल्या आहेत। तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, तरुणांना व्याज परतावा योजनेअंतर्गत वैयक्तिक व्यवसायासाठी 10 लाख व ग्रुप व्यवसायासाठी 50 लाख इत्यादी योजना बँकेने राबवल्या। बँकेने पूर्वीपासूनच मोठ्या कर्जदारांपेक्षा छोट्या कर्जदारांना अर्थपुरवठा केल्यानं रिझर्व्ह बँकेनं काढलेल्या नवीन नियमामुळे काहीच अडचण आली नसल्याचं चेअरमन प्रदीप पाटील, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण आलासे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे यांनी सांगितलं। यावेळी संचालक मोनापा चौगुले, इक्बाल पटवेगार, भगवान गायकवाड, नंदकुमार पाटील, भरत चौगुले, निखिल आलासे, महादेव धनवडे, सौदीपाली पाटील, रेश्मा पाटील, सुजाता भबिरे, सरिता जोंग आदींसह बँक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।